ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार। आज मी ब्रेड म्हणजे पाव जो असतो तो आणि उकडलेले बटाटे यांचे वडे करणार आहे। काल मुलांनी नाश्त्याला पाव आणला होता, व्हीट ब्रेड आणला होता, तो अर्धा उरला। मग मी म्हटलं वाया कशाला घालवा, त्याचेच आज नाश्त्याला उकडलेले बटाटे घालून वडे करूया। ते पावाचे वडे करण्याकरता काय काय साहित्य लागतंय ते आपण आता पाहूया। हा जो पाव अर्धा होता व्हीट ब्रेड, त्याचा मी बारीक चुरा मिक्सरवर करून घेतलेला आहे। हे 5-6 उकडलेले बटाटे आहेत, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, बारीक केलेलं आलं आहे, हिरवी मिरची आहे बारीक केलेली, लसूण आहे बारीक केलेला, कोथिंबीर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। आता हे सगळं आपण एकत्र मळायला घेऊया, पण ह्याच्यामध्ये ना आपण पाणी जास्त घालायचं नाहीये, कारण बटाट्याला पाणी असतं, त्या ओल्या ह्याच्यातच आपण ते सगळं मळून घ्यायचं आहे, नाही तर मग पीठ खूपच सैल होणार। म्हणजे त्यामुळे मग उकडलेल्या बटाट्यातच हा क्रम्स घालून ते आपल्याला मळायचं आहे। मी हा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे। आता हा माझा बटाटा ओलसर आहे, पण जर का तुमचे बटाटे उकडून ते जर का असे कोरडे पडले असतील तर हे मिश्रण मळताना तुम्ही त्यात थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, आणि हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलात तरी चालेल, हळद घातली तरी चालेल आणि नाही घातली तरी चालेल। आता मी ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालते आहे। आलं घालते आहे बारीक केलेलं, लसूण घालते आहे बारीक केलेलं, जिरं पावडर घालते, आता याच मिश्रणात आपण कोथिंबीर घालूया वरनं आणि गोळा घट्ट मळूया। पावाचे वडे अतिशय कुरकुरीत छान लागतात। इवन कटलेटला पण बघा असा ब्रेड क्रम्सचा चुरा बाहेरनं लावतात ना, त्यामुळे पावामुळे सगळेच पदार्थ असे कुरकुरीत होतात। तुम्ही याला कटलेट पण म्हणू शकता, पावाचे कटलेट। असं घट्ट मळून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकून नंतर आपण वडे तळायला घेऊया। हा बघा मस्त गोळा झालेला आहे। आता हा गोळा आपण एक 5-10 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर मग तळायला घेऊया। आता 5-10 मिनिटं झाली आहे, आता आपण वडे तळायला घेऊया। आता कढईत तेल काढून तळायला आपण घेऊया। थोडंसं जास्त तेल घेतलंय कारण आपण हे डीप फ्राय करणार आहोत। आता आपण पावाचे वडे म्हणतोय म्हणून मी असे गोल असे थापून केलेले आहेत, आणि माझ्याकडे साचे पण आहेत, त्यामुळे मी असा बदामाचा हार्टचा आकार दिलेला आहे, आणि काही 2-3 शंकरपाळ्याचे पण केलेले आहेत। तुम्ही सगळेच गोल पण करू शकता। आता आपलं तेल चांगलं तापलंय, आता आपण वडे डीप फ्राय करून घेऊया। हे वडे आपण आता लालसर तळून घेऊया। मध्यम आच केलीये मी, आणि सॉस बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतात, आणि हे गरम गरम खाल्ले तर अजून मस्त लागतात, अतिशय कुरकुरीत असे होतात। आता मी हे शंकरपाळ्याच्या आकाराचे केलेले आणि बदामासारखे हार्टसारखे ते पण मी लालसर तळून घेते। तुम्ही पावाचा चिवडा पण करू शकता। पाव जर का उरला असेल तर तो वाया न घालवता त्याचा बारीक असा मिक्सरवर चुरा करून त्यात कांदा, बटाटा, हिरवी मिरची घालून तसा तुम्ही चिवडा पण करू शकता, तो पण खूप छान लागतो। आता हे आपण लालसर तळून घेऊया। ते पण छान असे लालसर तळून झाले,
आता आपण काढून घेऊया आणि सगळ्यांना नाश्त्याला घेऊया। आता आपले पावाचा चुरा आणि उकडलेला बटाटा यांचे वडे तयार आहेत। सॉस बरोबर हे गरम गरम खाऊया। पाव आणि उकडलेले बटाटे यांचे जे वडे केले त्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।